नमस्कार, मी स्वाती शिंदे। आपण पाहत आहात गलाई समाचार 8 पाडी। गलाई समाचार YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। गलाई समाचार YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब। ते डाळिंबाचं वजन किती असेल? याचं वजन साधारण 450-400 ग्रामच्या आसपास आहे की नाही? हो। आता हे जर डाळिंब बघायला गेलो तर एक तर कुठं डाग दिसते भाऊ? नाही, एकदम क्लीन आहे, क्लीन कट आहे की नाही? असं एकच फळ नाही, आपण झाड बागेत जर कुठे जरी प्लॉट बघायला गेलो तर सगळे अगदी क्लिअर कट माल आहे। आज आपल्या प्लॉटचा सर सौदा पण झालेला आहे। काय दराने दिला मग? 162 रुपये किलो दिलाय। 162 रुपये किलो। किती दिवस झालं प्लॉट दाखवत आहे? काय नाही, आज बोलवले पार्टी, रात्री फोन केलेत, आज सकाळी व्यवहार झालाय। 2 पार्ट्या आल्या, एक पार्टी चर्चा करून गेली, दुसऱ्या पार्टीने व्यवहार केला। माल द्यायला आल्यानंतर किती पार्ट्या फिरवायला लागतात? मी पण डाळिंब शेती केली, त्याला माप नाही भरपूर, तरी पण किती अंदाज किती फिरवायला लागतात? तरी पण एक गेल्या वर्षी माझ्याकडे 15 पार्ट्या झालत्या। आणि त्याच्या अगोदर मग तुम्ही? अगोदर येतच नव्हत्या पार्ट्या, कारण मालच त्या क्वालिटी नसायचा। बर, आता 2 पार्ट्यात एवढा सौदा झाला आहे की नाही? आज पण आपण रिसिप्टला दिलं तर रिसिप्ट फ्रीज येणार, केमिकल वापरलं नाही त्याला अजिबात नाही। बर, मी व्यापाऱ्याला ती बोलूनच दिलंय, पण त्याने आम्हाला रासायनिकचं द्या म्हणले, नसेल तर तुमचा हाय असं ऑर्गॅनिकचं द्या, आमचा रेट हाय ते हायच, त्याचा काही विषय नाही। बर, म्हणजे आता मार्केटची परिस्थिती किती आहे? मार्केटची परिस्थिती तशी रिवर्स आहे। किती आहे तरी पण अंदाज? सरासरी अंदाज? सरासरी आता मी चर्चा करतोय, 2-4 दिवस झाले, कोण म्हणतंय रिवर्स आलंय मार्केट, 120 रुपये आहे, 115 रुपये आहे, 125 आहे। सरासरी सांगतो मी, सरासरी आपण सरासरीच माल दिलेला आहे। असे प्रत्येक व्यापाऱ्याला मी 8-10 व्यापाऱ्यांनी फोन केला, नुसता अंदाज घेतला त्यांचा, तर असेच रेट सांगते, 140च्या खाली, 110 ते 120। मग आपल्याला 100 किती रुपये मिळाला सर? 162 रुपये रेट मिळाला। का बरं एवढा का वाढवून दिला? आपल्या मालाची क्वालिटी आहे, मला बघून नाही दिला रेट, मालाची क्वालिटी म्हणून। आपल्याला काही नेणार नाही, आपल्याला काय करायचं, बॉक्स जाऊन आपल्याला कशाला फुकट म्हणणार ते। ही जर असली क्वालिटी झाली साहेब, मुंबईची पार्टी मागं लागून त्या व्यापाऱ्याने नमस्कार घालून माल घेतलाय, मुंबईवरनं आलाय तो, पाटणवरनं सकाळी 10 वाजता निघाला होता, फलटणवरनं। फक्त फोटो बघून आले? हा, फोटो नाही, इथला जे एजंट आहे त्याने मला बघितला, सुरुवातीला टाकला होता त्याने। बर, आणि त्यांनी येऊन व्यवहार केलाय। आणि 140 रुपये टॉपचा रेट असताना मार्केटला 162 रुपये, 162 रुपये किलोला किती माल, किती दर मिळाला एक्स्ट्रा? 22 रुपये किलोला मिळाला। अंदाजे किती झाडं म्हणलं सर आपली? आपली झाडं मालावरची किती आहेत? 400। 4 चोक 16, 40 किलो माल धरू आपण, 40 किलो, 400, 16 टन माल आहे, 16 टन गुणुले 22 रुपये, कॅल्क्युलेशन करा सर, किती दर वाढला? म्हणजे वाढलेल्या दरात आपण किती रुपये मिळवले? 3,20,000 रुपये, 3,20,000 रुपये फक्त, 3,52,000 रुपये फक्त आपल्याला ह्याच्यावर एक्स्ट्रा पैसे मिळाले, मार्केटपेक्षा 3,52,000 रुपये एक्स्ट्रा मिळाले। आपला 3,22,000 खर्च झाला नाही माझा सर, खर्च सुद्धा झालेला नाही, 3,22,000 केला असताना अजून एवढा झाडाने माल दिला असता। बर, म्हणजे तुम्ही अजून पूर्ण ताकदीने अजून नाही पुढच्या वर्षी आता तुम्हाला काय वाटतंय, किती द्यायला पाहिजे असं वाटतं? किती द्यायला पाहिजे? हाय, अपेक्षा पुरी झाल्या, झाडाकडनं अपेक्षा पूर्ण झाल्या, शेतकऱ्याला किती मिळालं कमीच आहे, पण आहे म्हणजे समाधानी। व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय? 1 नंबर माल आहे, त्याने म्हणतोय काय 2 व्यापाऱ्याचा सौदा झालाय आपला आज। बर, ते पण चढावड लागली आणि महागो लागून त्याने घेतलंय, 3-3, 4-4 फोन झाले त्याचे। बर, लगेच आल्याला पण मी व्यवहार केला नाही, त्याला थांबवलं होतं जरा। बर, त्याला किती आगत आहे त्याची बघूया। तुम्ही काय सांगितलं त्यांना की बुधवारी माल काढूया? हो, त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया काय होती? ते नाही म्हणले, व्यवहार झाला का लगेच काढायला म्हणले, उद्याच माल पाहिजे, उद्याच माल पाहिजे। तेवढ्यावर तुम्ही मला लगेच बोलवून घेतले, उद्या कटिंगच आहे, थांबायला सुद्धा तयार नाही पार्टी। एवढी जर रिवर्स माल असताना, दर असताना सुद्धा 22 रुपये दर चढीने घेऊन थांबायला सुद्धा तयार नाही, असं कधी होतं का हो सर? आज अखेर मला तर कधी घडलं नाही, 20 वर्ष डाळिंबाग करतोय, मला तर कधी असं म्हणजे नाही, प्रत्येकाला सांगावं लागेल, व्यापारी घेऊन जात नाही, आम्ही ठरवून व्यापाऱ्यांच्या मागे लागायला लागते, ठरवून इसार घेऊन सुद्धा ते न्यायला आले नाहीत, असं होते? हो, झालं। असं कधी होतं? आज 3 वर्ष माझा अर्धा प्लॉट व्यापारी सोडून गेला,
त्यानं उगाच कारण लावलं, माझी नानी मेल्या, ह्या मेले, त्या मेले म्हणून मी तिकडे गेलो. 15 दिवस मला लागतील, तर मी अर्धा प्लॉट नेला ना, अर्धा नेला नाही त्यानं. बरं, निम्म्यातून सोडून जातो त्या पार्ट्या अगोदर, गेला. म्हणजे त्यांना पसंतच पडत नव्हतं. आता एका झाडाला सिटिंग संख्या किती आहे? 200-250 आहे की 200 प्लस आहे. 200 प्लस. कुठलेही जर झाड बघायला तर 200 प्लस माल आहे. 200 प्लस आहे. असा अगोदर सर माल कधी लागत होता? कधीच नाही भेटला. कधीच नाही. कधीच नाही भेटला. ह्याच वर्षी लागण्याचं कारण काय? ह्या वर्षी मी आज थोडं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी 3 वर्ष झालं वापरतोय. बर. मला वर्षानुवर्ष रिझल्ट मिळत गेला. बर. त्यामुळे ह्या वर्षी पूर्ण शेड्यूल वापरले मी. संपूर्ण शेड्यूल? संपूर्ण. बर. त्याच्या अगोदर पण ह्यात प्लॉट मध्ये डाळिंब होतं? आहे की. त्याच्या अगोदर पूर्वी गणेश डाळिंब होतं. गणेश होतं? गणेश का काढलं सर? मालच आला नाही त्याला कधी झालं नाही? कधीच माल आला नाही. आणि आला तर सगळं खरट एकदम. बर. निम्म्या झाडाला आहे, निम्म्याला नाही. कारण ही जमीन सगळी तलाव्याला भराव्याला उचलून गेलेली आहे ना. हितनं ही जमीन सगळी उचलून भराव्याला गेलेली आहे. हितनं काढलेली माती? काढलेली माती. यात नंतर आपण माती आणून भरल्या आणि त्यापासून भागवा डाळिंब लावलं. त्यापासून सक्सेस आहेच, पण लय थोडं येत होतं. त्यातला किती टक्के माल काढलाय तुम्ही? त्यातला साधारण 5-10% तोडलाय. कसे म्हणजे? ते पण ओव्हरलोड झालेला. शेंड्याचा माल काढलाय, थिनिंग करून घेतलेला आहे. तेलकट किती टक्के आलं सर आपल्याला? 5% लय झालं. किती? 5%. अगोदर 50% होतं. किती? आता 5% आहे. पुढच्या वर्षी 5% बी नसणार आपलं. नसणार आहे. 50% ज्या वेळेला तुमची शेती म्हणजे डाळिंब तुम्ही तोडलं जायचं त्यावेळेला तुम्ही काय काय वापरतात सर? काय शेणखत आणि रासायनिक वापरायचं. सगळं रासायनिक? बर. जे दुकानदार सांगेल ते. पहिले 10 वर्ष जर ते असलं तर तेवढं काही डोक्यात घ्यायचा विषय नाही हो. शेती येतच नाही. बर. आल्या खाली गेल्या खाली असंच असायचं. बर. म्हणजे डाळिंब शेती ही अशी रासायनिक वर जर केली तर काय परिस्थिती असायची? येतच नव्हती. आली तर पण 50% तोडून टाक. 50% म्हणजे जसे तसंच. एवढं खर्चाचा ताळमेळ लागत होता का? लागत नव्हता. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी तसं 3 वर्ष वापरतोय, पण ह्या वर्षी मी पूर्ण शेड्यूल वापरलंय. मागच्या 2 वर्षी करू का नको असं करण्यात मी फक्त म्हणजे ट्रायलच घेत. तुम्ही पण ट्रायल घेत होता? बऱ्यापैकी शेतकरी असेच करतात की 10-20% वापरतात, ट्रायल घेतात आणि रिझल्ट आला तर पुढे निम्म्या अर्ध्यात सोडले त्यांच्या संघ. बर. मी पण निम्म्या अर्ध्यात सोडले. ज्यावेळी आपले आटपाडीचे देशमुख आहेत त्यांच्याकडे मी एक प्लॉट दिला होता त्याने. ते काय त्यांच्याकडनं सक्सेस झाला नाही म्हणून माझा 1.5 लाख रुपये मला वाटला. पण फसलो काय. पण ह्या बागानं मला म्हणजे तसं जाणून दिलं ना. ते म्हणायचे कसं त्याला कधी वापरलं नाही. आपण डायरेक्ट वापरल्यामुळे त्याला काय झालं, आपल्याला रिझल्ट भेटला नाही. लगेच भेटला नाही. त्याला 3 वर्ष आपण थोडं वापरतो. त्यामुळे आपल्या जमिनीचा कार्बन सेंद्रिय कार्बन मेंटेन मध्ये आला. नायट्रोजन लेवल कमी झाल्यामुळे तेलकट आपलं कव्हर होत गेले. किती वर्ष लागले ह्याला? 3 वर्ष लागले आपल्याला. तुम्ही सातत्य ठेवलं? तुम्हाला असं का वाटलं नाही का सर, आता 3 वर्षाला आपण 1.5 लाख रुपये घालतोय, कशाला ह्याच्या नादाला लागायचं? झाड सांगतंय ना, कोणा विश्वास ठेवायची गरज नाही ना. बर. झाडानं काय सांगितलं तुम्हाला? झाड हेल्दी दिसतंय, झाडात बदल होत गेला. आपण रासायनिक वापरत नसताना सुद्धा बदल होत गेला आपल्या झाडामध्ये. अगोदर रासायनिक वापरताना झाडाची कंडिशन कशी असायची? रासायनिक दे गेलं तर म्हणजे दुकानदार रासायनिकवाला देऊच देत नव्हता हो. सेटिंग झाल्यावर रासायनिक स्प्रेज मारा फक्त. बर. रासायनिक दिलं तर मग अटॅक करतंय. ते झाड उपाशी मरून असंच ट्रेस मध्ये आलं पाहिजे. ट्रेस मध्ये अशक्त व्हायचं. बर. मग ह्या वेळेला तसा का प्रयोग केला का तुम्ही? नाही, विषय झाला नाही. कशासाठी प्रयोग? रासायनिकवाले दुकानदार आहेत तेच म्हणते तुम्ही आपण 052 सोडू नका, बाकी तर काय सोडू नका, नसेल तर तेलकट येतंय. म्हणजे कुठलेच मिनरल्स याला देऊ नका. साधा विषय. कुठला आपण म्हणजे हे द्यायला नको, कंटेंट कुठले घ्यायला नको, कुठलेच मिनरल्स याला अजिबात देऊ नका. म्हणजे ह्याला उपाशी तेल मिळाला पाहिजे. पण शक्य नाही ना. ते झाड ट्रेस मध्ये येऊन पुढच्या वर्षी काहीच होत नाही. खाली खोडाळी लागायला चालू होत्या. बर. ती झाडाची म्हणजे शायनिंगच राहत नाही. म्हणजे झाड कसं असायचं अगोदर? झाड बी असायचं एकदम. पानं आता जर बघायला गेलो, पानं किती तेज येतं. आणि आता एवढा माल लोड आहे सर. शेंडा जर बघायला, शेंडा किती जोरात चालू आहे? चालू आहे. असं कधी होत होतं का? आता 2-250 फळ ह्याच्यावर आहे. आता हे जे शेंडा बघायला गेलो बघा, पूर्ण वरच चाललंय. वर चाललं म्हणजे काय सांगते झाड की माझ्यात अजून एनर्जी आहे. एवढं माल देऊन सुद्धा एनर्जी आहे.
ऍव्हरेज एक 40 किलो निघेल की ऍव्हरेज. किती? 2 कॅरेट माल निघेल. आता सेटिंग किती आहे म्हणला सरासरी? साधारण सेटिंग आहे 200 प्लस आहे. 200 प्लस. 200 धरू आपण सरासरी. 200. एका फळाचा सरासरी ऍव्हरेज किती असेल? सरासरी 250-300 ग्रॅम आहे सरासरी काढली तर. 250 धरू. 250 धरा. 250 जर 200 फळाचा ऍव्हरेज काढलं तर किती होईल? हे 25 आणि ते 25 50 किलो. 50 किलो सरासरी अंदाज निघालाच पाहिजे आहे की नाही? आपण हा कमी धरलं. 40 किलो जरी धरलं 40. तर 40 किलो माल आजपर्यंत कधी निघाला होता का नाही, झाडाला? कधीच नाही निघाला. 20 वर्षात कधी निघाला नाही. आता बऱ्यापैकी सर आपल्या 20 वर्षात म्हणण्यापेक्षा अशी माणसं जमा झाली नाहीत कधी. आपल्या माल आहे म्हणून माणसं जमा झाली. आई एवढ्या प्लॉट मध्ये कधीच माणसं पण येत नव्हती. शक्यच नाही. का बरं? कशासाठी? व्यापारी जाणार फिरून जाणार, काय गरज आहे? 1-2 शेतकरी आला बघून जाणार, त्याला योग्य वाटांचं कशाला थांबतोय तो? आता काय वाटतं इथं प्लॉट मध्ये जवळ का? शक्यच नाही. हा? माझी आई रात्रंदिवस इथं असते. प्लॉट मध्येच. हो, आता संध्याकाळी बघितलं आपण बाहेर आल्या आता तुम्हाला बघायला मिळालं असेल होते पण इथं. म्हणजे मालाचं संरक्षण करायला लागायला लागले. अगोदर संरक्षण करायला म्हणजे तिकडे एक रस्त्यावर फळ दिसत येत नाही. बर. गावातले लोक म्हणते ह्या वर्षी बागेत मालच नाही, हा. अशी चर्चा चालू आहे. पूर्ण तुम्ही साईडनं सेडनेट मारले. हो, मग माल आहे का नाही आता दिसतंय तुम्हाला समोर. बर. एवढा माल लोड झालाय. हो, ठीक आहे. मी म्हणतो ठीक आहे, माल नाही. जे लोक आता यायला लागलेत आहे की नाही? आता गवत नाही काढलं पाहिजे. काढलंच नाही काढलंच पाहिजे. नाही. तुम्ही कट पण केलं नाही आणि काढलेलं पण नाही. लेबर लोक परवा लावली तुम्ही स्लरी घालायला, हा. ते म्हणायला लागले साप वगैरे असतील ह्यात आणि ह्यात कसं शिरायचं आणि हा. साप एक पण तुम्हाला दिसला तर मला सांगा म्हटलं. बर. आपण ऑर्गॅनिक करतोय त्यामुळे ऑर्गॅनिकच्या वासामुळे सर्प हा राहतच नाही म्हणले, प्लॉट मध्ये येतच नाही. येतच नाही. बर. आणि दिसला बी नाही आज अखेर. आज अखेर कधी दिसला दिसतो बी नाही. अगोदर ह्याच्या अगोदर कसा जायचं? त्याच्या अगोदर काय तेवढं लय बारीक लक्ष पण दिलं नव्हतं. सारखं नजर काय स्वच्छच असायचं, त्यामुळे दिसायचं नाही. दिसायचं नाही. इथं थांबायला कशा येते ती? काहीच नाही विषय. बर. 1-2 जर मला म्हणले पाचट घालून होते खाली साप बसते. बर. आता पूर्ण प्लॉट मध्ये सर आपण बघायला गेलो पाचड मल्चिंग केलेलं आहे, पाचट मल्चिंग है की नाही? पाचड मल्चिंगचा काय फायदा झाला का? पाचट मल्चिंगचं तण एक तर झाडाच्या बुडक्यात तण आलं नाही विशेष म्हणजे, हम्म. आणि टेम्परेचरला आपल्याला त्यानं भरपूर साथ मिळाल्या. ज्यावेळी मे मध्ये टेम्परेचर होतं हा. त्यावेळी आपले जी झाडं जास्त आकसली नाहीत ना एवढं टेम्परेचर. लोक जर काढायला लागले तर तुम्ही कसं काय लावावं लागलं? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी जेव्हा लावायला लागलं, बर. एवढी जेव्हा तेवढा विश्वासच आहे आपला तेवढा. आता नवीन झाड किती लावली? नवीन झाडं माझ्याकडे आता 2,500 आहेत. 2,500 झाड? 2,500. एवढं झाड ह्याच्या अगोदर का केलं नाही बरं? केलं कारण येतच नव्हतं ना, लावलेली काढून टाकली आहे. नवीन लावलेली पण? नवीन लावली. ह्या झाडावर काडी धरून ह्याच्यावरच गोटी बनवून रोप तयार करून त्याची लागण केलेली ती काढून टाकली. त्यावेळेला केमिकल होतं केमिकल म्हणून? हो. बर. मग आता आपल्याला डुप्लिकेट मध्ये हा या झाडावरच बांधली होती. म्हणजे ह्याच्या पोटी जन्म घेतलेली ते एक्सपायर झाली. आणि खरं हे आहे म्हणजे ह्याला सातत्य ठेवलंय ना आपण. म्हणजे मुलगा एक्सपायर झाला तर आई तशीच आहे. आई तशीच आहे. एकच ढापा मिळाला होता है की नाही? हो. एकच ढापा मिळाला होता. हे झाड का बरं गेलं नाही? ही जेवण झाले, मर रोग लागलेलंच आहे ना. 2 ठप्पे गेलेत त्याचे, बाकी ठप्पे जेवण झाले सगळे. हे 2 ढापे गेलेले आहेत. मुद्दाम आपण इथं थांबलोय सर. जे आपण एकच बाजू दाखवत नाही नाण्याची, तर नाण्याची आपण दोन्ही बाजू दाखवतोय. जी एका बाजूला आपण पूर्ण प्लॉट असा आहे, कुठलं जर झाड गेलं तर एकदम भरगच आहे, पाठीपांग पण ह्याच्या भरगच आहे. हा एकच झाड असं आहे की 2 ढापे गेलेत. मर मध्ये असं होते सर, एखादा ढापा गेला की पुढच्या आठवड्यात किंवा 15 दिवसात दुसरा ढापा धरतोय आणि त्याच्या पुढचं जे आहे ती प्रोसेस अगदी स्पीड मध्ये चालू राहते. ते झाड जाते आणि झिकझॅक पद्धतीने सगळी झाड जातात. आता ह्यात बघायला गेलो, हे झाड जे वरचं जे आहे बाकीचे जे ढापा आहेत ते सगळे अगदी क्लिअर आहेत. हे कसं काय? त्याला पोषण व्यवस्थित दिलंय ना आपण, आणि पोषण भरपूर झालंय. त्याला पोट भरलं, त्याचं पोट भरलंय, त्यामुळे बाकी मर थांबले त्याचे. तर दाणे बघायला गेलो, आयरे आहेत का डाळिंबाचे दाणे आहेत? आयरे हातात गेले जबरदस्त आहे. हे हातावर तुमचं नुसतं बी क्रॅक झालेला आहे, हे पडले, रस पडला. कसं वाटतंय? तोंडाला पाणी सुटले. पाणी सुटल्यासारखं आणि मोठं एवढं कधीच भेटलं नाही बघायला. एवढे दाणे मोठे कधी. दाण्याची संख्या किती आहे बघा सर. आणि एक तर दाण्यातला कुठलं लहान मोठा आहे गाव? लहान मोठा आहे का?
तुमच्या तोंडाला पाणी जास्त पुन्हा तोंडाला पाणी सुटलं त्यांच्या आधी द्या. प्रत्येकाला एक एक फूड द्या. भरपूर दिवसात असलं चांगलं खायला भेटलंय आहे का नाही? जे चांगलं खायला मिळालं सुद्धा लय दिवस लागले काय? गोडा एकदम चांगलं म्हणजे गोड तुरट लागतं, आंबट लागतं, खा वाटत नाही. असा काय विषय हे कसला विषय नाही, हे गोड लागतं एकदम. किती आता पण तुम्हाला नाही दिलं की? मी सगळ्यात शेवटी मी सगळ्यात असं आहे शेवटी की रस पूर्ण तोंड भरून येतोय. पाऊस पडलाच नाही. गणपतीला तेवढा गणपतीला पाऊस पडलाय. गणपतीला फक्त म्हणजे 3 दिवस पडलाय. बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात, डाळिंब जर साईज करायचं असेल तर पाऊसच पाहिजे. म्हणजे ह्या वर्षी तर पाऊस बघायला पण मिळाला नाही, आहे का नाही? आणि ही जी आपण साईडला ह्याचं पाणी आलंय ते सुद्धा कॅनलचं पाणी. म्हणजे पावसाच्या पाण्यानं कुठलीच तलाव भरलेली नाहीत यावर्षी. एवढा मोठा दुष्काळ असताना सुद्धा दुष्काळी पट्ट्यात आपण एवढी साईज करू शकतो का हो सर? याच्या अगोदर व्हायची का कधी? नाही झालं. हा नाही झालं. सांगायचं म्हणजे आम्ही गवर लावली 4 वळी. किती? 4 वळी फक्त 4 गवार. वेळा लावले बरं. आणि त्याला फक्त कृषी अमृत घातलं, बाकी सॉइल चार्जर सुद्धा सोडलं बरं. नाही. आम्ही 4 महिने गवर दुसरं काय भाजी जाणार नाही. 4 महिने फक्त गवर. सकाळी ती तोडणार नाही, सकाळी करायची, दुपारी तोडणार नाही, दुपारी करायची, संध्याकाळी करायचीच करायची. आणि मला डॉक्टरनी सांगितलं होतं की तू गवारी खाऊ नको म्हणून. बर त्रास होतोय गवारी, तू खाऊ नको. हा. मला मूळव्याधाचा त्रास होता, तू गवारी अजिबात खाऊ नको. बर मला ती गवारी आमच्यात कृषामृत घातल्यापासून मी बंदच केली नाही. मला त्रासच जाणवला नाही कधी त्याचा. आणि आता ती गवत, आता बाजारातली गवर आणली तर दातात अडकून बसते. बर ते खाऊच वाटत आणि नाही. आपली दातात अडकून ते आठवड्यावर ठेवली तरी ते ताजीच राहील. तिथनच परत भाजी करून खाल्ली तरी बी ते दातात अडकून. अगा एखादी भाजी आपण सकाळ संध्याकाळ खाल्ली की दुसऱ्या दिवशी म्हणतो काय किती दिवस झाले एकच करा. किती महिने झाला खाता? 4 महिने आम्ही गवरीच खातो. नुसती गवारीच आणि खाता? ते पण सकाळ दुपार संध्याकाळ ती पण 3 टाइम नुसती गवारीच? नुसती गवारी खातो. नुसती गवरीच. आणि मला तर सांगितलं होतं गवारी खाऊ नको म्हणून. ह्या गवारीने तुमचं मुळव्याध कमी आला? कमी आला आणि त्रास कसला जाणवला नाही मला. म्हणजे आपण काय केली पाहिजे, निसर्गासोबत राहून शेती केली पाहिजे. निसर्गाला जमिनीला जर आपण पौष्टिक आहार दिला तर ते आपल्याला पौष्टिक देणार आहे. त्याला आपण विषारी दिलं तर काय देणार आहे? अशी कुठली आहे का एखादं आपण खायचं एक आणि द्यायचं एक? जी झाडाला देणार आहे तीच आपल्याला देणार ना फिरून. म्हणजे आपण ह्याला वैदिक दिलं गवारीला, त्यानं तुम्हाला काय दिलं? वैदिकच गुणधर्म दिले त्या गवारीतनं. औषधी गुणधर्म दिले होते. आपल्या डाळिंबाची क्वालिटी एवढी जबरदस्त आहे का नाही? शायनिंग एवढं जबरदस्त आहे, त्यावर जरी केस जरी ठेवला तरी दिसतोय. बघूया काय? केस आहे अगदी क्लिअर कट दिसतोय केस. आणि आता अंधार पडले. अंधार पडलाय. किती टायमिंग आहे? तरी पण 6:07 मिनिटं झाले ते. सूर्य पूर्ण गेलाय आता. असं बघितलं का? क्लिअर कट केस दिसतोय है का? म्हणजे एवढी चमक आहे त्या डाळिंबावर. किती वाजले आता? 6:15 झाले. अंधार पडल्यावर सूर्य गेल्यानंतर आपण काढले. गेल्यानंतर आपण हे व्हिडिओ केलेला आहे. एवढी क्लॅरिटी म्हणजे लोक नुसतं म्हणत होती केस जर ठेवलं तर ते दिसला पाहिजे. आपण प्रत्यक्षात तिथे बघतोय खरोखर दिसतोय का? अनुभवलंय आपण. आहे का नाही? एवढी चमक आहे त्याच्यात. एवढी शायनिंग कधी असायचं का? प्रॅक्टिकलीच केली आपण. बैल आहे का नाही? ह्याच्या अगोदर असं कधी दिसायचं नाही खरबरीत असायचं आहे का नाही? केस काढल्यावर एखादं सुई जर ठेवली सुई पण दिसत नव्हती. खरडायला केस बी दिसत नाही, डाळिंब आहे दिसत नव्हते. आहे का नाही? खरटे आल्यावर दिसायचं. चिक्कूकच असायचं. म्हणजे व्यापाऱ्यांनी एवढं 22 रुपये दर वाढवून देण्याचं कारण काय? तर ही एकच आहे, एवढी शायनिंग आणि एवढी किपिंग क्वालिटी आहे त्याची. आहे का नाही? सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव विशाल रामचंद्र घोटगुडे, मुक्काम तळेवाडी, पोस्ट करणे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आता ज्या आपल्या हातात जे डाळिंब आहे सर, ते डाळिंबाचं वजन किती असेल? याचं वजन साधारण 450-400 ग्रामच्या आसपास आहे. की नाही? आता हे जर डाळिंब बघायला गेलो तर एक तर कुठं डाग दिसते का? नाही, एकदम क्लीन आहे. क्लीन कट आहे की नाही? असं एकच फळ नाही. आपण झाड बागेत जर कुठं जरी प्लॉट बघायला गेलो तर सगळे अगदी क्लिअर कट माल आहे. किती दिवस झाले बागेला? बागेला 1 मेच इतरेला आहे. 1 मेच. 1 मेच. म्हणजे आज किती दिवस झाले? आज उद्या 6 महिने पूर्ण होते 1 तारखेला येणाऱ्या. म्हणजे आज तारीख 20 आहे. 20 आहे. अजून 10 दिवसांनी. म्हणजे अजून 10 दिवस कमी
21 तारीख आहे है की नाही? 10 दिवस कमी आहेत 6 महिन्याला. 6 महिन्याला 10 दिवस तर आपला माल आता तयार झालेला आहे, हो. है की नाही? आज आपल्या प्लॉटचा सर सौदा पण झालेला सौदा आहे. पण झालाय. काय दराने दिला हो माल? 162 रुपये किलो दिलाय. 162 रुपये किलो. हा. किती दिवस झालं प्लॉट दाखवत आहे? काय नाही, आजच बोलवले पार्टी, रात्री फोन केलेत, हा. आज सकाळी व्यवहार झालाय. 2 पार्ट्या आल्या, हा, एक पार्टी चर्चा करून गेली, दुसऱ्या पार्टीने व्यवहार केला. व्यवहार केला. हो. किती वर्ष झालं तुम्ही डाळिंब शेती करताय? डाळिंब शेती साधारण 20 वर्ष झालं. करताय का नाही? हो. माल द्यायला आल्यानंतर किती पार्ट्या फिरवायला लागते तो? मी पण डाळिंब शेती केली काय आहे. त्याला माप नाही. हा? भरपूर. तरी पण किती अंदाजे किती फिरवायला लागतात? तरी पण एक गेल्या वर्षी माझ्याकडे 15 पार्ट्या झाल्या. झालत्या. हो. आणि त्याच्या अगोदर मग तुम्ही या अगोदर येतच नव्हत्या पार्ट्या, कारण मालच त्या क्वालिटी नसायचा. नसायचा. बर, आता 2 पार्ट्यात एवढा सौदा झाला आहे की नाही? हो. आता जर प्लॉट झाडामध्ये जर प्लॉट बघायला सर, एका झाडाला सिटिंग संख्या किती आहे हो? 200-250 आहे की? हा? 200 प्लस आहे. 200 प्लस. होय. कुठलेही जर झाड बघायला तर 200 प्लस माल आहे. 200 प्लस आहे. असा अगोदर सर माल कधी लागत होता का? नाही, कधीच नाही भेटला. कधीच नाही. कधीच नाही भेटला. ह्याच वर्षी लागण्याचं कारण काय? ह्या वर्षी मी आज थोडं हा. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी 3 वर्ष झालं वापरतोय. बर मला वर्षानुवर्ष रिझल्ट मिळत गेलाय. बर. त्यामुळे ह्या वर्षी हम्म. पूर्ण शेड्यूल वापरले मी. संपूर्ण शेड्यूल. संपूर्ण बर. बेसल डोस मध्ये बेसल डोस कधी दिले आणि काय काय दिले? बेसल डोस रेस्ट काळापासून ह्यावेळी 4 पूर्ण झाले. 4 टोटल बेसल डोस हा. दिले. म्हणजे कधी दिला? मागच्या वर्षी माल गेल्यानंतर एकदा हा, रेस्टला. रेस्टला एक किती किलो दिला हो? सुरुवातीला 4 किलो दिला. कृषी अमृत 4 किलो हा. आणि आर्यन RNPH 3 किलो दिला होता सुरुवातीला पण म्हणजे रेस्ट पिरियडला रेस्ट पिरियडला बी आणि शेवटपर्यंत सगळे बेसल डोस RNPH 3 किलो दिलेले. प्रत्येक. म्हणजे किती किलो वैदिक किती किलो 12 झाले? किलो झाले. 12 किलो वैदिक. हा. आणि कृषी अमृत किती? सुरुवातीला 4 किलो, हा. नंतर परत 4 किलो 3 झाले, आणि कालचा भरलेला तिसरा डोस, चौथा डोस 5 किलो दिला. 5 किलो म्हणजे टोटल कृषी अमृत किती गेलं? 4 त्रिकोण 12 आणि 4 चोक 16, 4 4 त्रिकोण 12 आणि एक शेवटचं एक 5 किलो. 12 आणि 5 रेस्ट सकट 12 आणि 5 17 किलो. 17 किलो. 17 किलो कृषी अमृत गेले. आणि वैदिक जर बघायला गेलं तर वैदिक किती गेलो? वैदिक 3 चोक 12 12 12 12 12 36 12 चोक 48 किलो गेले. 48 किलो RNPH गेले. RNPH गेले. किती एकर क्षेत्र आहे सर? हे 1.5 एकर आहे. 1.5 एकर. 1.5 एकर आहे. झाडं किती आहे? झाड तसे ऍक्च्युली मी मालावर किती आहेत? मालावर किती आहेत? मालावली 400 आहे. 400 झाड आहेत. 400. आता बघायला गेलं सर पाठीमागे बघतोय आपण आपल्या प्लॉटमध्ये मर बऱ्यापैकी आहे. बऱ्यापैकी आहे. किती वर्षाचं पीक आहे सर? हे 5 पीक आहे. 5वं पीक आहे. हा. ह्याच्या अगोदर पण ह्यात प्लॉटमध्ये डाळिंब होतं. आहे की त्याच्या अगोदर पूर्वी गणेश डाळिंब होतं. गणेश होतं. हा. गणेश का काढलं हो सर? मालच आला नाही त्याला कधी. कधी झालं नाही? कधीच माल आला नाही, आणि आलं तर सगळं खरटं एकदम. बर निम्म्या झाडाला आहे, निम्म्याला नाही. बर. कारण ही जमीन सगळी तलाव्याला भराव्याला उचलून गेलेली आहे ना. हितनं ही जमीन सगळी उचलून भराव्याला गेलेली आहे. हितनं काढलेली आहे माती. काढलेली माती आहे. यात नंतर आपण माती आणून भरल्या, आणि त्यापासून भागवा डाळिंब लावलंय. लावलं. त्यापासून सक्सेस आहेच, बर. पण लय थोडं येत होतं. आता आपल्या प्लॉटला सर बघायला गेलो दोन्ही बाजूला पूर्ण तलाव आहे, तलाव आहे. है की नाही? हो. तलावाच्या बाजूला डाळिंब शेती कधी सक्सेस होते का? कारण बाष्पीभवन होते, बरोबर है की नाही? दररोज संध्याकाळी इथं दव येते, बरोबर 100%. है की नाही? दिवसभर त्याचं जे वाप झालेली असते ती रात्रभर इथं थांबलेलं असते. मला सगळ्यांच्या अगोदर हा. तलाव्यात पाणी साधारण मार्च एप्रिलला पाणी सोडतात, हा, कॅनलचं पाणी. कॅनलचं पाणी. बर. हा. त्यामुळं त्या पाण्याच्या बाष्पीभवनमुळं हा. निम्यापर्यंत मनानच बागाला कळी निघायला चालू होते. म्हणजे पाणी न सोडता. सोडताच बर. म्हणजे एवढं आदरत असते त्यात. आदरत असल्यामुळं. बर. त्यामुळे लवकर धरणं भाग पडतं या प्लॉट. ह्या वर्षी जर बघायला गेलो सर टेम्परेचर एवढं भयानक होतं, है का नाही? ह्या टेम्परेचर मध्ये एवढी चांगली क्वालिटी कधी येत होती का? नाही काय ही महिना कितवा चालू आहे आता? कुठला महिना चालू आहे? हा आता ऑक्टोबर आहे. पावसाळ्यातले ऑक्टोबर महिना आहे. टेम्परेचर किती आहे ह्या वर्षी? ऑक्टोबर मध्ये किती टेम्परेचर आहे? 35 ते 37 आता ह्या महिन्यात गाठलेला आहे. मग उन्हाळ्यात किती टेम्परेचर असेल सर? उन्हाळ्यात साधारण 40-42 40 ते 42 सरासरी टेम्परेचर होतं. ह्या टेम्परेचरला म्हणजे मे महिन्यात आपण इथेरियल मारलेला आहे. मे महिन्यात त्यावेळी 42च्या पुढे टेम्परेचर होतं. असं धरली नसतं तर नको वाटायचं, असं वाटत होतं. जेवढं टेम्परेचर होतं एवढं कळी त्याला शॉक बसला होता. बर. किती दिवसात सेटिंग झालं? 1.5 महिन्यात सेटिंग झाले आपलं. किती? 1.5 महिन्यात. 1.5 महिन्यात. साधारण रासायनिकला 2 महिने 2.5 महिने लागतात. माझ्या बरोबरचे प्लॉट अजून काय आले नाहीत, अजून हार्वेस्टिंग झालं नाही. हार्वेस्टिंग झालं नाही. बर. आणि ज्यानं काढायचं आहे हा. त्यानं काय मागल्या 5 महिन्यात बी काढलाय. का बरं काढला मला? त्याला रेट जास्त आहेत, किंवा हाई लाल झालंय घेऊया तोडून, बर. उद्या काय रेट खाली कमी जास्त आले, हा. यासाठी गडबड केली. तुम्ही का गडबड केली नाही? नाही केली. मी ऑर्गॅनिक वर विश्वास आहे ना माझा. बर. काहीच होणार नाही फळ आपल्या.
काहीच होत नाही. काहीच होणार आता ह्यात जर बघायला गेलो सर पूर्ण हे झूम करूया, त्यात एक तर माल कुठला खराब झालाय का हो? अजिबात नाही. हा, त्यातला किती टक्के माल काढलाय तुम्ही? त्यातला साधारण 5-10% तोडलाय. कसे म्हणजे ते पण बारीक ओव्हरलोड झालेला ओव्हरलोड ओव्हरलोड झाला, शेंड्याचा माल Thinning करून काढलाय, घेतलंय, थिनिंग करून घेतलेला आहे. तेलकट किती टक्के आलं सर आपल्याला? 5% लय झालं. किती? 5%. अगोदर 50% होतं. किती? आता 5% आहे. पुढच्या अगोदर वर्षी 50 5% बी नसणार आपलं. नसणार आहे. नसणार. 50% ज्यावेळेला तुमची शेती म्हणजे डाळिंब तुम्ही तोडलं जायचं हो. त्यावेळेला तुम्ही काय काय वापरतात सर? काय शेणखत आणि रासायनिक वापरायचं. सगळं रासायनिक. बर जे दुकानदार सांगेल ते. हं. पहिले 10 वर्ष जर ते असलं तर तेवढं काही डोक्यात घ्यायचा विषय नाही हो. हं. शेती येतच नाही. बर आल्या खाली गेल्या खाली असंच असायचं. बर म्हणजे डाळिंब शेती ही अशी रासायनिक वर जर केली हा तर काय परिस्थिती असायची? येतच नव्हती. आली तर पण 50% तोडून टाक. 50% म्हणजे जसं तसंच एवढं काय खर्चाचा म्हणजे ताळमेळ लागत होता का? लागत नव्हता. ह्या वर्षी जर खर्च आणि आवडच निर्माण राहत नव्हती ना, कारण समजा हं. सेटिंगच्या कालावधीच तेलकट आलं हं. तर पुढचा जो आपल्याला जे राहिलेलं उत्साह पुढचे असतोय, 4 महिने जे हा. उत्साह आहे उत्साह राहत नाही ना, राहत नाही, शेवट पण टिकून राहत नाही. टिकून राहत नाही. ह्या वेळेला तसं काय जाणवलं का? अजिबातच नाही. नाही. नाही नाही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी तुम्ही कधीपासून वापरताय? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी तसं 3 वर्ष वापरतोय, पण ह्या वर्षी मी पूर्ण शेड्यूल वापरलंय. आणि? मागच्या 2 वर्षी करू का नको असं करण्यात मी फक्त म्हणजे ट्रायल घेत ट्रायलच घेत म्हणजे गेलो. तुम्ही पण ट्रायल घेत हो, होता. trial. बऱ्यापैकी शेतकरी असेच करतात की एक 10-20% वापरतात, ट्रायल घेतात आणि रिझल्ट आला तर मी पुढे. पण निम्मे अर्धे सोडले त्यांच्या संघ. बर मी पण निम्मे अर्धे सोडले. ज्यावेळी आपले आटपाडीचे देशमुख आहेत हा त्यांच्याकडे मी एक प्लॉट दिला होता त्याने. बर ते काय त्यांच्याकडनं सक्सेस झाला नाही म्हणून माझा 1.5 लाख रुपये मला वाटला, पण फसलो काय. फसलो काय? हा पण ह्या बागानं मला म्हणजे तसं जाणून दिलं ना. हम्म. ते म्हणायचे कसं त्याला कधी वापरलं नाही, आपण डायरेक्ट वापरल्यामुळे त्याला काय झालं, हा. आपल्याला रिझल्ट भेटला नाही, लगेच भेटला नाही. लगेच भेटला नाही. बर त्याला 3 वर्ष आपण थोडं वापरतो, म्हणजे- त्यामुळे आपल्या जमिनीचा कार्बन सेंद्रिय कर. सेंद्रिय कार्बन मेंटेन मध्ये आला. हा. नायट्रोजन लेवल कमी झाल्यामुळे तेलकट आपलं कव्हर होत गेले. किती वर्ष लागले ह्याला? 3 वर्ष लागले आपल्याला. तुम्ही सातत्य ठेवलं. सातत्य ठेवलं. तुम्हाला असं का वाटलं नाही का हो सर, आता 3 वर्षाला आपण 1.5-1.5 लाख रुपये घालतोय, नाही कशाला ह्याच्या नादाला मला लागायचं? झाड सांगतंय ना, कोणावर विश्वास ठेवायची गरज नाही ना. बर झाड सांगतंय. झाडानं काय सांगितलं तुम्हाला? झाड हेल्दी दिसतंय, हम्म. झाडात बदल होत गेला. आपण रासायनिक वापरत नसताना सुद्धा हा. बदल होत गेला आपल्या झाडामध्ये. अगोदर रासायनिक वापरताना झाडाची कंडिशन कशी असायची? रासायनिक दे गेलं तर म्हणजे दुकानदार रासायनिकवाला देऊच देत नव्हता हो. सेटिंग झाल्यावर रासायनिक वरनं स्प्रेच मारा फक्त. बर रासायनिक दिलं तर मग अटॅक करतंय. ते झाड उपाशी मरून असंच ट्रेस मध्ये आलं पाहिजे. ट्रेसमध्ये अशक्त व्हायचं. बर मग ह्या वेळेला तसा का प्रयोग केला का तुम्ही? नाही विषय झाला नाही. कशासाठी प्रयोग? हं? मला बऱ्यापैकी सांगा. डाळिंब शेतकरी सर काय करतात माहितीये का, सेटिंग एकदा झालं हा. की त्याला पोटाला द्यायचं बंद करा, हो, त्याला बरोबर. असा वाळवा की त्याला उपाशी मेला नाही, पाहिजे. रासायनिकवाले तीच सांगतात. बरं. जे रासायनिकवाले दुकानदार आहेत हा. तेच म्हणते तुम्ही आपण 052 सोडू नका, बाकी तर काय सोडू नका, नसेल तर तेलकट येतंय. म्हणजे कुठलेच मिनरल्स याला देऊ देऊ नका. नका. साधा विषय. हो. कुठला आपण म्हणजे हे द्यायला नको, कंटेंट कुठले घ्यायला नको, बरोबर. कुठलेच मिनरल्स याला अजिबात देऊ नका. हा. म्हणजे ह्याला उपाशी त्याला मेला पाहिजे. पण शक्य नाही ना, ते झाड ट्रेस मध्ये येऊन पुढच्या वर्षी काहीच होत नाही. खाली खोडाळी लागायला चालू होत्या. बर ती झाडाची म्हणजे शायनिंगच राहत नाही. म्हणजे झाड कसं असायचं अगोदर? झाड बी कसायचं एकदम. पानं आता जर बघायला गेलो पानं किती तेज येतं. कुठले आले तेव्हा? आणि आता एवढा माल लोड आहे सर, शेंडा जर बघायला शेंडा किती जोरात चालू आहे हो. हो चालू आहे की. असं कधी होत होतं का? नाही आता 2-250 फळ ह्याच्यावर आहे. होय. आता हे जे शेंडा व्हायला गेलं बघा, हे पूर्ण ठीक आहे. वरच चाललंय आणि हो वर चाललं म्हणजे काय सांगते झाड की माझ्यात अजून एनर्जी, आहे. एवढं माल देऊन सुद्धा एनर्जी आहे. आहे. आता काय वाटतंय सर याला अवरेज किती निघालेलं? अवरेज एक 40 किलो निघेल की अवरेज. किती? 2 कॅरेट माल निघेल. आता सेटिंग किती आहे म्हणला सरासरी? साधारण सेटिंग आहे 200 प्लस आहे. 200 धरू आपण सरासरी. 200 एका फळाचा सरासरी अवरेज किती असेल? सरासरी 250-300 ग्रॅम आहे सरासरी काढली तर. 250 धरू. 250 धरा. 250 जर 200 फळाचा अवरेज काढलं तर किती होईल हो? हे 25 आणि ते 25 50 किलो. 50 किलो सरासरी अंदाज निघालाच पाहिजे, आहे की नाही? आपण हा कमी धरलं. 40 किलो जरी धरलं 40. तर 40 किलो माल आजपर्यंत कधी निघाला होता का हो नाही, झाडाला? कधीच नाही निघाला. 20 वर्षात कधी निघाला नाही. नाही. आता बऱ्यापैकी सर आपल्या 20 वर्षात म्हणण्यापेक्षा अशी माणसं जमा झाली नाहीत कधी. आपल्या माल आहे म्हणून माणसं जमा झाली. आई एवढ्या प्लॉट मध्ये कधीच माणसं पण येत नव्हती. शक्यच नाही. का बरं? कशासाठी? व्यापारी जाणार, फिरून जाणार, काय गरज आहे? 1-2 शेतकरी आला बघून जाणार, हं. त्याला योग्य वाटणं कशाला थांबतोय तो? आता काय वाटतं इथनं प्लॉट मध्ये जवळ वाटतंय का? शक्यच नाही. हा? माझी आई रात्रंदिवस इथं असते. प्लॉट मध्येच हो आता संध्याकाळी बघितलं आपण झोपायला बाहेर असते. आल्या आता तुम्हाला बघायला मिळालं असेल, होते पण इथं. म्हणजे मालाचं संरक्षण करायला लागा लागले. हो. अगोदर संरक्षण करायला म्हणजे तिकडे एक रस्त्यावर फळ दिसत येत नाही. बर
गावातले लोक म्हणतात ह्या वर्षी बागेत मालच नाही, अशी चर्चा चालू आहे. पूर्ण तुम्ही साईडने सेडनेट मारले. मग माल आहे का नाही आता दिसतंय तुम्हाला समोर. बर, एवढा माल लोड झालाय. ठीक आहे, मी म्हणतो ठीक आहे माल नाही, म्हणजे लोक आता यायला लागलेत आहे की नाही. आता प्लॉट मध्ये आपल्या बघायला गेलो, हे गवत जे आहे की नाही, आता तुमच्या कमरेच्या लेवलला पूर्ण गवत आहे की नाही. तुम्ही गवत का बरं काढलं नाही? नाही, राम सर आपले सांगतात ना, झाडाचं गवत हे झाडाचे मित्र आहे. हा, बर. त्यामुळे त्याला कशासाठी कट करायचं, काय तुमचं नुकसान काय करते. बर, झाडाला काय हे गवताला काय असं फुल आणि फळ काय लागणार आहे का? विशेष नाही, त्याच्यापेक्षा शक्ती झाडात जास्त आहे, तीच खत अन्न ओढून घेणार आहे ना. गवत काय, फक्त गवताचा विषय काय झालाय, जे अतिरिक्त पाऊस झाला किंवा जे पावसाचं पाणी जास्त वाढलं ते गवतानं वसून घेतल्यामुळं जमीन सुकली लवकर. बर, म्हणजे त्याच्या पाठीमागे ज्यावेळी आपण गवत ठेवत होतो त्यावेळी चाला येत नव्हतं राहणार अगोदर. ट्रॅक्टर ओढून काढायला लागायचं गवत, म्हणजे अडगलं ट्रॅक्टर. राम सरने अगोदर काय सांगितलं, आधी गवत कट करत चला. आता राम सर पण सांगतात की गवत का कट करायचं नाही. तर ही जी आता होईल इथंच आपण सहज बघू शकतो, हे गवत जर आहे हे काँग्रेस सुद्धा करपलेला आहे. म्हणजे रोग हा कुठं आला हो, गवतावरती आला. म्हणजे गवत काढलं असतं तर काय झालं असतं, झाडावर गेला असता का नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी काय अभ्यास केला पाहिजे, गवत नाही काढलं पाहिजे, काढलंच नाही पाहिजे. मी कट पण केलं नाही आणि काढलेलं पण नाही. बरं लोक परवा लावली तुम्ही स्लरी घालायला, ते म्हणायला लागले साप वगैरे असतील ह्यात आणि ह्यात कसं शिरायचं. साप एक पण तुम्हाला दिसला तर मला सांगा म्हटलं. आपण ऑर्गॅनिक करतोय त्यामुळे ऑर्गॅनिकच्या वासामुळे सर्प हा राहतच नाही म्हणले, प्लॉट मध्ये येतच नाही. बर, आणि दिसला बी नाही आज अखेर कधी दिसला बी नाही. अगोदर ह्याच्या अगोदर कसा जायचं, ह्याच्या अगोदर काय तेवढं लय बारीक लक्ष पण दिलं नव्हतं. सारखं नजर स्वच्छच असायचं, त्यामुळे दिसायचं नाही. इथं थांबायला कशाला येते ती, काहीच नाही विषय. बर, एक दोघं जर मला म्हणले पाचट घालून होते खाली साप बसते. बर, आता पूर्ण प्लॉट मध्ये सर आपण बघायला गेलो पाचड मल्चिंग केलेलं आहे, पाचट मल्चिंग आहे की नाही. पाचड मल्चिंगचा काय फायदा झाला का? पाचट मल्चिंगचं तण एकतर झाडाच्या बुडक्यात तण आलं नाही विशेष म्हणजे, आणि टेम्परेचरला आपल्याला त्यानं भरपूर साथ मिळाल्या. ज्यावेळी मे मध्ये टेम्परेचर होतं त्यावेळी आपले झाडं जास्त आकसली नाहीत ना. एवढं टेम्परेचर साईज साठी विशेष काय केलं? काहीच केलं नाही. RNPH शिवाय आपल्या शेड्यूल पेक्षा दुसरं इतर मी काहीच केलं. बरं, ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये काय देता? आपण काहीच देत नाही ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये. हँड ड्रेंचिंग ड्रेंचिंगच करतोय फक्त, सॉइल चार्जर हातानंच. बऱ्यापैकी शेतकऱ्यामध्ये हँड ड्रेंचिंग करायला खर्च येतो. लेबर मिळाले तर चुकून ड्रिपनं सोडतो कधीतरी. बर, लेबरची लयच अडचण आली तर सोडतो. हँड ड्रेंचिंगचा फायदा काय झाला का? ते पण नुसतं सॉइल चार्जर देतो, बाकी तर मग आपलं जी स्लरीज आहे शेड्यूल. आता तुम्ही जर सर बघायला गेलो आपलं प्लॉट हे किती झाड आहे, किती एकर आहे? हे आपली 1.5 एकर आहे. आता तुम्ही नवीन लागण किती एकर केली? नवीन माझी लागण 5 एकर आहे. लोक जर काढायला लागले तर तुम्ही कसं काय लावावं लागलाय? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी जेव्हा लावायला लागलो. बर, एवढी तेवढा विश्वास आहे आपला तेवढा. आता नवीन झाड किती लावली? नवीन झाड माझ्याकडे आता 2,500 आहेत. 2,500 झाड? 2,500. एवढं झाड ह्याच्या अगोदर का केलं नाही बरं? कारण येतच नव्हतं ना, लावलेली काढून टाकली. नवीन लावलेली पण नवीन लावली. ह्या झाडावर काडी धरून ह्याच्यावरच गोटी बनवून रोप तयार करून त्याची लागण केलेली ती काढून टाकली. त्यावेळेला केमिकल होतं म्हणून. हो, बर. मग आता आपल्याला डुप्लिकेट मध्ये हा या झाडावरच बांधली होती. म्हणजे ह्याच्या पोटी जन्म घेतलेले ते एक्सपायर झाले. आणि खरं हे आहे म्हणजे ह्याला सातत्य ठेवलंय ना आपण. म्हणजे मुलगा एक्सपायर झाला तर आई तशीच आहे. आई तशीच आहे. म्हणजे हे कसं काय शक्य झालं? आपण ह्या सातत्य ठेवलंय, त्यात सातत्य नव्हतं. रासायनिक काय एकदमच वापरलं आपण, त्याला सोडून दिलं. तुम्हाला एकदम रासायनिक बंद करताना भीती वाटली नाही का? नाही तसं काय, म्हणजे विशेष नाही ना. आपण ह्याचं आपल्याला गोडी लागली, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी गोडी लागली. बर, कृषी मध्ये काय रस आहे बघायला मिळाला ना. बर, नुसतं कृषी अमृत वापरलं नाही तर RNPH सगळं जे बेस. RNPH ह्या वर्षी वापरलंय, त्याच्या आधी नुसते कृषी अमृत टाकत होतो. बरं, अगोदर गेल्या वर्षी तर मी शेणखत वापरलंच नाही, अजिबात नाही. बऱ्यापैकी शेतकरी म्हणतात की डाळिंब शेती करायची आणि द्राक्ष शेती करायची असेल तर शेणखताशिवाय पर्याय नाही. शेणखत वापरायचं असेल तर आम्ही तर आता प्रत्येकाला सांगतो की तुम्ही 100% शेणखत कुजवून, कारण रामसराचं म्हणणं आहे चहा पावडर सारखं शेणखत झालं पाहिजे. हा, तर तुम्ही वापरू शकता. ते पण मिल्क चार्जरचं असेल तर म्हणजे गोअमृत असेल तरच वापरायचं. बर, नाहीतर शेणखत नाही, कच्च पडतंय ना. कच्च पडतंय. आता आपण इथंच बघतोय सर, हो का, इथे हे एकच ढापा मिळाला होता, आहे का नाही? हो, एकच ढापा मिळाला होता. हे झाड का बरं गेलं नाही? ही जेवण झाले, मर रोग लागलेलं आहे ना. 2 ठप्पे गेलेत त्याचे, बाकी ठप्पे जेवण झाले सगळे. हे 2 ढापे गेलेले आहेत. मुद्दाम आपण इथं थांबलोय सर. जे आपण एकच बाजू दाखवत नाही नाण्याची, तर नाण्याची आपण दोन्ही बाजू दाखवतोय. जी एका बाजूला आपण पूर्ण प्लॉट असा आहे, कुठलं जर झाड गेलं तर एकदम भरगच आहे, पाठीमाग पण ह्याच्या भरगच आहे. हा एकच झाड असा आहे की 2 ढापे गेलेत.
हो, 2 ढापे. मर मध्ये असं होते सर, एखादा ढापा गेला की पुढच्या आठवड्यात किंवा 15 दिवसात दुसरा ढापा धरतोय आणि त्याच्या पुढचं जे आहे ती प्रोसेस अगदी स्पीड मध्ये चालू राहते. ते झाड जाते आणि झिकझॅक पद्धतीने सगळी झाड जातात. आता ह्यात बघायला गेलं हे झाड जे वरचं जे आहे बाकीचे जे ढापा आहेत ते सगळे अगदी क्लिअर आहेत. एकदम हे कसं काय हो? त्याला पोषण व्यवस्थित दिलंय ना आपण, बरं, आणि पोषण भरपूर झालंय, त्याला पोट भरलं त्याचं पोट भरलंय, त्यामुळे बाकी मर थांबले त्याचे. म्हणजे मरते काय आधी? माती मरते का झाड मरते? माती मरते आधी. मग तुम्ही काय जिवंत केली? माती जिवंत केली आपण. राम सर काय म्हणतात, कशाला माती पोषण जिवंत देतात? करा म्हणते आधी. ते कुणी ऐकलं का हो? नाही ऐकत नाही. जे कोण ऐकल त्याचं कल्याणच होणार कल्याणच होते त्याचं. आहे की नाही? हो. म्हणजे आता आपल्या एक पाळीव कुत्रा असतोय, पाळीव कुत्र्याला जर दररोज तुकडा टाकला तर आपल्या दारात थांबणार आहे. बरोबर. जर तुम्ही 8-10 दिवस जर त्याला अजिबातच तुकडा टाकला नाही तर काय होईल हो? ते जाणार बुवा. जिकडे तुकडा मिळते तिकडे निघून जाणार का नाही? होय. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, ही माती आहे, माती. माती तर आपल्याला बोलू शकत नाही आणि कुठं जाऊ शकत नाही. जाऊ शकत. म्हणजे हे झाड काय करतंय, बाबा मालकानं मला काहीतरी दिलं हो. तर मी इथं थांबतो, नाहीतर मी मरतो, सरेंडर व्हायला लागले. बरोबर. म्हणजे अगोदर तुम्ही केमिकल देत होता त्यावेळेला हे झाड म्हणाल तर मला काय पोटासारखं मला जे पाहिजे ते इथे मिळत नाही, त्यामुळे हे चाललं होतं. ज्याला वैदिक दिलं त्यावेळेला काय म्हणते, आता हे मला पाहिजे ते मिळायला लागले, आता मी मालकाचंच कल्याण केल्याशिवाय जात नाही. खरं खोटं? आता पाठीमाग पण बघतोय सर, हे पाठीमाग पूर्ण भस्का पडलेला झाड आहे वगैरे, आहे का नाही? हो. पूर्ण मर रोगानेच गेली. मर रोगाने गेली होती. होय. त्यात आणि कोण डायम शेतकरी सर? तुमच्या आपली पण डायम शेती आहे का? होय. एक पुढे एक सर. ही डाळिंबाची क्वालिटी बघितलं तुम्हाला काय वाटते? क्वालिटी चांगली, एक नंबर आहे. हा, असं बी कधी बोललो होतं का सर? नाही नाही, ह्यापेक्षा कमीच राहतील साहेब. मी सुद्धा कधी पेंट बघितलं असेल. नाही. मी सुद्धा कधी बघितलं नाही. आज पहिल्यांदाच बघतो. पहिल्यांदाच पडलेलं तुम्ही साईज एवढी डाळिंब. भेटत नाही आणि लहान राहते. लहान राहते ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा. पहिली साईज बघितली एवढी मोठी धान्याची, एवढी मोठी. आता हे नुसतं डायम मोठा आहे म्हणून नाही, ह्यातलं कुठलं जरी डायम फोडलं तर त्याची आतली क्वालिटी ही सेमच असणार. सेम म्हणजे ह्याला काय दिलं सर, केमिकल दिले का हो? अजिबात नाही. नाही. म्हणजे डाळिंबाला केमिकलची गरज आहे का? आज पण आपण रिसिप्टला दिलं हा. तर रिसिप्ट फ्रीज येणार. केमिकल वापरलं नाही त्याला? अजिबात नाही. बर, मी व्यापाऱ्याला ते बोलूनच दिलंय, पण त्याने बाय आम्हाला रासायनिकचं द्या म्हणले, नसेल तर तुमचा हाय असं ऑर्गॅनिकचं द्या. आमचा रेट आहे ते आहेच, त्याचा काही विषय नाही. बर. म्हणजे आता मार्केटची परिस्थिती किती आहे? मार्केटची परिस्थिती तशी रिवर्स आहे. हा, किती आहे तरी पण अंदाज, सरासरी अंदाज पण किती आहे? सरासरी आता मी चर्चा करतोय 2-4 दिवस झाले. हा. कोण म्हणतं रिवर्स आलंय मार्केट 120 रुपये आहे, 115 रुपये आहे, चर्चा चालू आहे. 120 आहे. 125 बरोबर आहे आहे. ना? चांगली सरासरी सांगतो मी, हा. सरासरी आपण सरासरीच माल दिलेला आहे. असे प्रत्येक व्यापाऱ्याला मी 8-10 व्यापाऱ्यांनी फोन केला, नुसता अंदाज घेतला त्यांचा. बर, तर असेच रेट सांगते. 110 ते 140च्या खाली. 110 ते 120. हा, मग आपल्याला 100 किती रुपये मिळाला सर? 162 रुपये रेट मिळाला. का बरं एवढा का वाढवून दिला? आपल्या मालाची क्वालिटी आहे, मला बघून नाही दिला रेट. मालाची क्वालिटी आहे म्हणून दिला. आपल्याला काही नेणार नाही ती. आपल्याला काय बॉक्स करायचं, जाऊन आपल्याला कशाला फुकट नेते? म्हणणार तो. ही जर असली क्वालिटी झाली साहेब, आणि मुंबईची पार्टी हा, मागं लागून त्या व्यापाऱ्याने नमस्कार घालून माल घेतलाय. मुंबईवरनं आलाय तो, पाटणवरनं सकाळी 10 वाजता निघाला होता, बर. फलटणवरनं. खाल फक्त फोटो बघून आले. हा फोटो नाही, इथला जे एजंट आहे त्याने त्याने photo मला टाकला बघितला होता. सुरुवातीला. photo टाकला होता त्याने, बर. आणि त्यांनी येऊन व्यवहार केलाय. म्हणजे किती व्यापार आहेत? फक्त 2 व्यापार आहेत. 2च व्यापार आहेत. 2च व्यापार त्याच्या अगोदर 15, 20 जरी व्यापार झालं दाखवलं तरी सुद्धा सौदा होत नव्हता. येत नव्हता. आणि 140 रुपये टॉपचा रेट असताना मार्केटला 162 रुपये नफा. 162 रुपये म्हणजे किलोला नफा किती माल, किती दर मिळाला एक्स्ट्रा? 22 रुपये किलोला मिळाला. अंदाजे किती झाडं म्हणला सर आपली? आपली झाडं मालावरची किती आहेत? 400. 400. 4 चोक 16, 40 किलोनं माल धरू आपण. हो 40 किलो. 400, 16 टन माल आहे. 16 टन. 16 टन गुणवले 22 रुपये. कॅल्क्युलेशन करा सर, किती दर वाढला? म्हणजे वाढलेल्या दरात आपण किती रुपये मिळवले? 3,20,000 रुपये. 3,20,000 रुपये फक्त. 3,52,000 रुपये फक्त आपल्याला ह्याच्यावर एक्स्ट्रा पैसे मिळाले मिळाले. पैसे. मार्केटपेक्षा 3,52,000 रुपये एक्स्ट्रा मिळाले. आपला खर्च किती? 3,22,000 खर्च झाला नाही माझा सर. खर्च सुद्धा झालेला खर्च नाही. झालेला नाही. 3,22,000 केला असता ना, हा. अजून एवढा झाडाने माल दिला असता. बर. म्हणजे तुम्ही अजून पूर्ण ताकदीनं अजून नाही पुढच्या वर्षी आता तुम्हाला काय वाटतंय, किती द्यायला पाहिजे असं वाटतं? किती द्यायला पाहिजे? नाही, हाय अपेक्षा पुरी झाल्या. झाडाकडनं अपेक्षा पूर्ण झाडाकडे झाली, अपेक्षा पूर्ण झाल्या. हा. शेतकऱ्याला किती मिळालं कमीच आहे, कमीच आहे. पण आहे म्हणजे समाधानी. व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय? 1 नंबर माल आहे. त्याने म्हणतोय काय 2 व्यापाऱ्याचा सौदा झालाय आपला आज. बर. ते पण चढावड आणि लागली. महागो लागून त्याने घेतलंय. हा. 3-3, 4-4 फोन झाले त्याचे. बर लगी आल्याला पण मी व्यवहार केला नाही, त्याला थांबवलं होतं जरा. बर. मग त्याला किती आगत आहे त्याची बघूया. तुम्ही काय सांगितलं त्यांना की बुधवारी माल काढूया, हो, त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया काय होती? ते नाही म्हणले व्यवहार झाला का लगेच काढायचा म्हणले. उद्याच माल पाहिजे. उद्याच माल पाहिजे. आणि तेवढ्यावर तुम्ही मला लगेच बोलवून तुम्हाला लगेच बोलवून घेतलंय. उद्या कटिंगच आहे.
थांबायला सुद्धा तयार नाही थांबायला सुद्धा पार्टी. तयार नाही पार्टी. एवढी जर रिवर्स माल असताना दर असताना सुद्धा 22 रुपये दर चढीने घेऊन हो. थांबायला सुद्धा तयार नाही. असं कधी होतं का हो सर? आज अखेर मला तर कधी घडलं नाही. घडलं 20 वर्ष डाळिंबाग करतोय. मला तर कधी असं म्हणजे थांबतच नाही. काय वेळेस प्रत्येकाला सांगावं लागेल. व्यापारी घेऊन जात नाही. हा. आम्ही ठरवून व्यापाऱ्यांच्या मागे लागायला लागते. ठरवून इसार घेऊन हा. सुद्धा ते न्यायला आले नाहीत. असं होते. हो झालं. असं कधी होतं? आज 3 वर्ष माझा अर्धा प्लॉट व्यापारी सोडून गेला. त्यानं उगाचच कारण लावलं, माझे नाणी मेल्या, ह्या मेले त्या मेले म्हणून मी तिकडे गेलो. 15 दिवस मला लागतील. तो मी अर्धा प्लॉट नेला ना, अर्धा नेला नाही त्यानं. बरं, म्हणजे निम्म्यातून सोडून जातो त्या पार्ट्या हो, अगोदर. गेला. म्हणजे त्यांना पसंतच पडत नव्हतं. आता जर बघायला गेलो सर, ह्याला सोड म्हटलं तर कोण सोडणार नाही. आता कोण म्हणले तोंडाला पाणी सुटले आहे का नाही? हे म्हणजे काय होते हो, आपल्याला इच्छा निर्माण होते. आता हे सगळं माया पण तोंडाला पाणी सुटले. आता कधी एकदा खायना असं झाले आहे का नाही साहेब? काय वाटतंय? आता ते टेस्ट करून बघा बरं साहेब, सगळ्यांना जरा टेस्ट करून बघायला. प्रत्येकाने प्रतिक्रिया द्यायची आपली. आधी तुमच्या तोंडाला पाणी जास्त. कोणाच्या तोंडाला पाणी सुटले त्यांच्या आधी द्या. प्रत्येकाला एक फोड द्या. भरपूर दिवसात असलं चांगलं खायला भेटले आहे का नाही? जे चांगलं खायला मिळालं सुद्धा लय दिवस लागले काय? गोड आहे एकदम. चांगलं म्हणजे गोड तुरट लागतं, आंबट लागतं, खा वाटत नाही. असा काय विषय हे कसला विषय नाही, हे गोड लागतं एकदम. किती आता पण तुम्हाला नाही दिलं की? नाही, मी सगळ्यात शेवटी मी सगळ्यात असं आहे शेवटी. की रस पूर्ण तोंड भरून येतोय. आणि कसं माहिती का, याचा हात जर बघितला, आता ह्याच्या हातावर आपण ठेवलं होतं का नाही, ह्याच्या हातावर आपण डाळिंब असं केलं, उलट केलं होतं. ते पूर्ण पाणी होते, पाणी पूर्ण पाणी होते. आता तुमच्या हाताला पाणी लागलं का? नाही लागलं. सर साईज साठी काय काय करावं लागतं हो? एवढी साईज करायसाठी किती काय 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 करावं लागतं? किती औषध मारावं लागते? भरपूर सोडतो आम्ही. 47-48 आहे, परत 0-32-34 आहे, 60 सोडतोय. बर, भरपूर आहे स्लरीज. म्हणजे त्याचं पोते किती किंमत आहे माहिती आहे का? 0.20 किंमत किती आहे? 5-4-4.5 हजाराच्या पुढे. आता 6,000 6,000 रुपये झाले आहे का नाही? 6,500 पुढे नाही, 7,000 पुढे नाही. ते जरा जसं कृषी अमृत जर बघायला गेलो 550 रुपये एक पोत आहे. होय. त्यांच्या एका पोत्यात ही आपली 10 पोती डमडम भरून जाते, डमडम भरून. आणि इस्रायल खतात जर पोतं बघितलं हातात असं सहज काकात न जाते आहे का नाही? आणि आता कसं झालंय? तरुळेचे एक शेतकरी हा. आहेत, मग त्यांनी आता आपल्या ह्याच्यावर केलं, म्हणजे पहिले रेस्ट पिरियड वापरलं नाही, पण बाग जाऊ धरले, दुसऱ्यांचं बघून वापरले त्यांनी. मग स्लरी त्यांना कळी निघाली आणि त्यांनी 6,500 पोत आणून ठेवलं होतं. अजून ते पोत कसं म्हणजे त्यांनी सोडलं पण नाही. सोडलंच नाही, का बरं काय सोडलं? गरज नाही. ते म्हणायला त्याला काय गरज? 45 दिवसाच्या सेटिंग झाली त्यांचं. किती 45 दिवसात. शिक्षक आहेत ते? होय, शिक्षक आपण आहेत. परवा आपण बघितलं परवा बघितलं. गिड्डे सर. गिड्डे सरांचं. ते एवढं चमकत आम्ही दोघं बागत गेलतो, ते आम्हाला वाटायला लागले तेल ओतल्या काय तेल केलंय. ओतल्यागत झाले पूर्ण. झाडावर सगळ्या आणि रस्त्याने शेतकरी तिथे येते ते, हा. त्या वर्षी तुम्ही काहीतरी वेगळं केले होते. लगेच जाणवते, वेगळे पण जाणवते आहे का नाही? आणि ती पण खुश आहेत की ह्याच्या आधी आहे पानाशी झाली नव्हती, कधी पानं झाली पण नाही आणि पानाशी. माल पण नाही. हा, माल पण फोडायला लागले का तुम्हाला आणि सगळं पूर्ण मेन स्टंपलाच माल आणि त्यांनी ह्या वर्षी छाटणी एवढी हार्ड घेतल्या, हा हार्ड केलं. सगळेजण म्हणत होते की ह्या मालाच ह्या वर्षी फुटवे निघाले. पडणार फुटव्यावर जाईल. तर हे प्लॉट असं झालं की सगळं भरगच माल आणि निघाला फुटव्याला एक सुद्धा स्प्रे मारला नाही त्यांनी, नाही आहे का नाही? एक सुद्धा स्प्रे. आणि कळीला सुद्धा त्यांचा 6,000 पोत आले, 6,500 तेवढा सुद्धा खर्च झाला नसेल. Total मध्ये? दोन बाटल्या त्यांनी कळी. टोटल मध्ये? हा, टोटल मध्ये 2 बाटल्यावर एकदा स्लरी दिली, तेव्हा सगळी पूर्ण कळी निघाली. सर तुम्ही आपल्या आटपाडी भागात इथं मार्गदर्शक आहेत आहे का नाही? तुम्ही करगणी बंद मार्गदर्शन करा. सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव विशाल रामचंद्र घोटवडे. गावाचं नाव? गाव तळेवाडी. तळेवाडी. शॉप करगणीला आहे. करगणीला. हा, मोबाईल नंबर तालुका सांगा सर. तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. माझा मोबाईल नंबर 99-21-51-38-14. सर नमस्ते. तुम्ही मासाळवाडी मध्ये तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव महादेव दत्ता बंडगर, मासावडीत आपले शॉप आहे. मोबाईल नंबर 90-21-77-90-64. सर नमस्ते. तुम्ही खानापूर तालुक्यात बघता, तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव विरल विलास शिंदे, माहुली इथे शॉप आहे. मोबाईल नंबर आहे 93-70-51-49-45. ओके सर. आपण झरेमधनं काम बघता आहे का नाही? तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव राहुल खांडेकर, झरेमध्ये शॉप आहे. 91-30-12-54-78. म्हणजे आटपाडी तालुक्यात तुम्ही पण काम करता आहे का नाही? तर आपल्या भागातील जर शेतकऱ्यांना जर अभ्यास घ्यायचा असेल, जर प्लॉट जर बघायचा असेल, तर अगदी हा डेमो प्लॉट म्हणून आपण डेमो प्लॉट म्हणूनच मी आतापर्यंत त्यांनी मार्गदर्शन करतोय. आणि इथनं पुढे जर आपण जर कुठल्या जरी स्टेजला आलो तर आपल्याकडे कायमस्वरूपी डाळिंब असेल. 2-2.5 हजार झाडं म्हणजे भरपूर प्लॉट आहे आपला मोठा आहे का नाही सर? 3 स्टेप मध्ये आपले प्लॉट आहेत. बरं, 3 स्टेप मध्ये त्यांनी कधीही बघायला एनी टाइम येऊ द्या. कायमस्वरूपी आपल्याकडे डेमो प्लॉट असणार. आपण सांगायला गेलो ह्याने वाटतं ह्यांचं खत विकायचं आहे का म्हणून पुढचा विश्वास ठेवत नाही. बरोबर आहे. त्याला मी स्वतः सांगतो माझं डेमोला प्लॉट आहे आणि बरेचसे शेतकरी डेमो आपला प्लॉट बघायलाच येते. जे बघा जे वितरक आहेत त्यांनी स्वतःचा प्लॉट एक डेमो प्लॉट केलाच पाहिजे. त्याशिवाय आपण दुसऱ्याला काय सांगणार? स्वतः जर पिकत नसेल तर दुसऱ्यालाच काय सांगणार आहे आपण? बरोबर आहे नाही सर? ओके, थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर.
हरिओम ॲक्वा मिनरल अँड कूल जार घरपोच सेवा मिळेल. सर्वात शुद्ध पिण्याचे पाणी RO प्लस UV प्लस अल्कलाईन. सर्व प्रकारच्या शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील. तळेवाडी करगणी. प्रोप्रायटर ऋषिकेश रामचंद्र गुटुकडे. मोबाईल नंबर आहे 76 20 67 39 66 आणि 99 75 41 65 96. तळेवाडी करगणी. महोत्सव जवळे ज्वेलर्स अँड सन्स आपल्यासाठी घेऊन येत आहेत विवाह मंगळसूत्र महोत्सव. 35 वर्षांची अविरत सेवा. 30% पर्यंत मजुरीमध्ये सूट. कालावधी दिनांक 4/12/2023 ते दिनांक 31/12/2023. नवीन भिशी धारकास पैठणी मोफत. जवळे ज्वेलर्स अँड सन्स, मेन बाजारपेठ 8 पाडी. मोबाईल नंबर 84 46 32 15 83. चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये, जिथे मिळणार आहे सेलेरिओ, वॅगनार, ऑल्टो K10, एस्प्रेसो हजर स्टॉक मध्ये. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड 100% कर्ज आणि शेतकरी बंधूंना 6 व वार्षिक हप्त्याची सोय. तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स, मिरज सांगली रोड मिरज. संपर्क 9172 21 22 23. तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव. जत आउटलेट जत सांगली रोड जत. तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू, मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली इथे उपलब्ध आहे.